गृहमंत्र्यांना दिसत नाही? गृहमंत्र्यांनी FIR दाखल केला पाहिजे मुख्यमंत्र्यावर. खरं म्हणजे रोज गुंडांबरोबर फोटो येतात. गुंडांच्या साथीनं राज्य चालवतायत. काय करतोय गृहमंत्री? माझी मागणी आहे, मुख्यमंत्र्यांचे जे गुंडांबरोबर जे फोटो रोज येत आहेत, त्यांचे जे असोसिएशन गुंडांबरोबर आहे, SIT स्थापन करून त्याची चौकशी करा मुख्यमंत्र्यांची. पुरावे आम्ही देतो. तुमच्याकडले गाडीभर पुरावे जे आहेत तुम्ही कुठे घातलेत आम्हाला माहित नाही, अजित पवार विषयी किंवा यांच्या शिंद्यांविषयी. पण आमच्याकडले पुरावे जे आहेत ना, आम्ही गाडीभर म्हणत नाही, आमच्याकडे 4च फायली आहेत, त्या भारी पडतील या महाराष्ट्रावर. आणि जर हव्या असतील त्या या राज्याच्या गृहमंत्र्यांना, त्यांनी सांगावं, मला त्यांनी वेळ द्यावी, त्यांना मी त्या फायली पाठवतो, पुरवतो. नाही, बिहार अत्यंत खूप सुसंस्कृत, संस्कारी आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये बरं आहे. महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला या बाबतीत. उद्योग, कृषी विकास या बाबतीत महाराष्ट्र मागे पडला आणि गुंडगिरी, झुंडगिरी, माफियागिरीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. याचं कारण या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री हे गुंडांना पाठीशी घालत आहे. राज्य गांडूंच्या हातात आहे. त्याच्यामुळे गुंड फोफावलेत. आणि जेव्हा गांडूंचं राज्य येतं तेव्हा गुंडांचं राज्य सुरू होतं, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रामध्ये या गांडूंवरती गुंड हवी झालेले आहेत. जा, का हवं ते करा, मी बोललो आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.